झटपट मराठी सिरियल ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. ह्या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट जो आहे तो लवकरच आपल्यासमोर दिसून येणार आहे. कारण मित्रांनो, या भैरवीने जी काही सावलीला गाणं गाण्याची पाठीमागच्या रूममध्ये जी काही व्यवस्था केलेली असते ती सर्व ती अगोदर जाऊन बघत असते. आणि जेव्हा सावली ही गाणं गात असते आणि तेव्हा चंद्रकांत काकांनी सावलीला गाणं गाताना प्रत्यक्ष डोळ्यांनी जेव्हा बघितलेलं असतं तेव्हा सर्व सत्य जे आहे ते चंद्रकांत काकांसमोर आलेलं असतं. तर मित्रांनो, आता हा जो काही संगीत सोहळ्याच्या वारसाचा जो काही प्रोग्राम आहे, हा प्रोग्राम झाल्यानंतर नेमका आता ह्या चंद्रकांत काकांनी ह्या भैरवीसमोर सावलीच्या गाण्याचा सत्याचा उलगडा कशा प्रकारे केला आणि नंतर काय धमाका झाला हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा. मध्ये स्किप करू नका. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करण्यास मात्र विसरू नका. तर चला आपण बघूयात आता नेमकं काय होतं ते. असं बघायला मिळतं की मित्रांनो, आता हे सर्व मेंदळे कुटुंब जे आहे ते गाडीमध्ये बसून ह्या भैरवीच्या या प्रोग्रामला निघालेली असते. परंतु तेवढ्यामध्ये ऐश्वर्याने एक खूप मोठा प्लॅन केलेला असतो. कारण तिने आपला मोबाईल घरामध्ये विसरलाय ह्या कारणामुळे तिचा असं म्हणणं असतं की तो मोबाईल मी आतमध्ये जाऊन आणावा. परंतु तेवढ्यामध्ये ती पायामध्ये लचक भरल्याचं नाटक करते आणि इकडे जेव्हा सावली तो मोबाईल आणण्यासाठी या ऐश्वर्याचा आतमध्ये जाते तेवढ्यामध्ये सर्व मेंदळे कुटुंब जे आहे ते आता गाडीमध्ये बसून चाललेलं असतं. परंतु एक गाडी पाठीमागे राहिलेली असते. तेव्हा ऐश्वर्या ही या तिलोत्तमाला आणि चंद्रकांत काकांना बोलते की तुम्ही जा पुढे, आम्ही पाठीमागून येतो. तेव्हामुळे इकडे चंद्रकांत काका आणि तिलोत्तमाची गाडी कार्यक्रमाला पुढे आलेली असते. परंतु ऐश्वर्या पाठीमागे ज्या गाडीमध्ये येणार असते, जेव्हा ही सावली घरामध्ये मोबाईल आणण्यासाठी गेलेली असते तेव्हा ऐश्वर्या सावलीला घरातच सोडून इकडे गाडीमध्ये बसून कार्यक्रमाच्या ठिकाणी आलेली असते. आणि जेव्हा सर्व मेंदळे कुटुंब ह्या कार्यक्रमामध्ये आलेली असतात तेव्हा भैरवी ही सर्वांचं स्वागत करते. आणि स्वागत केल्यानंतर भैरवीचं लक्ष जे आहे ते पूर्णपणे सावलीकडे लागलेलं असतं की सर्व मेंदळे कुटुंब ह्या कार्यक्रमाला आले, परंतु सारंग आणि सावली जी आहे ती काही कार्यक्रमात आलेली मला दिसत नाही, असं ही भैरवी तिलोत्तमाला बोलत असते. त्यावर तिलोत्तमा बोलते की मला एक म्हणायचं, सारंगला अर्जंटली कोकणामध्ये कामासाठी जावं लागलं, परंतु सावली ही पाठीमागच्या गाडीत येते, असं तिलोत्तमा ही भैरवीला बोलते. आता मित्रांनो, ऐश्वर्याचा तर एक वेगळाच प्लॅन असतो. ऐश्वर्याला माहीत असतं की आपण जर ह्या सावलीला जर कार्यक्रमाला आणलं नाही तर यांचा कार्यक्रम होणारच नाही, असं ह्या ऐश्वर्याने प्लॅन केलेला असतो. आणि त्यामुळे तिने त्या सावलीला बिचाऱ्या पाठीमागं ठेवलेलं असतं. आता सावली जेव्हा तो मोबाईल घेऊन इकडे घराच्या बाहेर येते, परंतु तिथे तिला कुठलीच गाडी वगैरे काही दिसत नाही. तेव्हा सावली बोलते की आता मी काय करू, मला तर कार्यक्रमाला पोचणं खूप गरजेचं आहे. मी जर कार्यक्रमाला गेले नाही तर भैरवी माई काय म्हणतील, माईला काय वाटेल, असे खूप काही जे काही समोर सत्य आहे ते सावलीला दिसू लागतं. आणि सावली आता लगेच रिक्षाच्या पाठीमागे जाते आणि रिक्षाला खूप हात करून थांबवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु रिक्षा काही तिथे थांबायला तयार नसते. आता सावली वैतागते. सावलीला काही करून या कार्यक्रमाला आपल्याला पोहोचावंच लागेल हे चित्र डोळ्यासमोर दिसत असतं. तेव्हा आता इकडे सावली ही कार्यक्रमामध्ये पोहोचलेली असते. तेव्हा आता ती पाठीमागच्या साईडला जेव्हा गेलेली असते तेव्हा ती गाणं गायलेली असते आणि तिला माहीत नसतं की चंद्रकांत काका इथे येतील म्हणून. परंतु मित्रांनो, जेव्हा या काकांना कॉल आलेला असतो तेव्हा ते तिथे साईडला जाऊन बोलत असतात. आणि तेवढ्यामध्ये तिचं गाणं गाण्याचं सत्य आज या चंद्रकांत काकांसमोर आलेलं असतं आणि त्यांनी सर्व ते मोबाईलमध्ये आपल्या शूटिंग काढून घेतलेलं असतं. आता जेव्हा हा प्रोग्राम उरकतो तेव्हा तिलोत्तमा ही सावली जेव्हा इकडे येऊन बसते तेव्हा सावलीला विचारते की सावली तू कुठे गेली होतीस ग नेमकं. तेव्हा सावली बोलते की नाही हो, मी इथेच पाठीमागे होते. तेव्हा इकडे चंद्रकांत काका बोलतात की हे बघ तिलोत्तमा, अगं मला तुला काहीतरी खूप इम्पॉर्टंट सांगायचं आहे. तेव्हा इकडे तिलोत्तमा बोलते की काय आहे नेमकं. तेव्हा चंद्रकांत काका बोलतात की मला आता सर्व सत्याचा उलगडा जो आहे तो करायचाच, कारण आपली सावली जी आहे ती गाणं गाते आणि आपल्याला हे माहीत नाही आहे. तेव्हा तिलोत्तमा बोलते की तुम्ही हे काय बोलता. तेव्हा इकडे हे चंद्रकांत काका बोलतात की हो अगं, जिथे गाणं सुरू होतं तो आवाज ताराचा जो आहे तो ताराचा नाही आहे, तो सावलीचा आवाज आहे, मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं, असं पण चंद्रकांत काका तिलोत्तमाला बोलतात. तर तिलोत्तमा बोलते की अहो तुम्ही असं काय करता. तर इकडे हे
चंद्रकांत काका लगेच मोबाईल काढतात आणि या चंद्रकांत काकांनी तो मोबाईलमधील जो काही व्हिडिओ आहे तो सर्व तिलोत्तमाला दाखवलेला असतो. तेव्हा तिलोत्तमा तर आपल्या तोंडालाच हात लावते आणि चक्क सावली गाणं गाते हे आज प्रत्यक्ष डोळ्यांनी तिलोत्तमानेच बघितलेलं सुद्धा असतं. आता इकडे घरातल्या सर्वांना खूप मोठा धक्का बसतो, कारण घरातील सर्वजण तिथेच असतात आणि सर्वजण बघू लागतात चक्क सावली गाणं गाते आणि आपल्याला माहीत नाही सावली एवढी सुंदर गायिका. आणि जे कार्यक्रमात गाणं गायलेलं असतं तेच व्हिडिओ जो आहे तो सर्व चंद्रकांत काका प्ले करून सर्वांना दाखवत असतात. तर इकडे ही ऐश्वर्यालाच बोलते की अहो मला हे तुम्हाला सांगायचंच होतं, कारण सावली आणि तारा ह्या दोघी बरोबर रियाजाला का जातात हे सत्य मला तुम्हाला दाखवून द्यायचं होतं. तेव्हा आता इकडे तिलोत्तमा जी आहे ती बोलते की ऐश्वर्या मी तुला काहीच बोलायला मध्ये सांगितलेलं नाही आहे, तू कशासाठी मध्ये बोलतेस. तेव्हा ऐश्वर्या तिथे गप्प होते. आता इकडे सावलीला ही आपली तिलोत्तमा विचारते की अगं सावली मला खरं खरं सांग नेमकं काय प्रॉब्लेम आहे, तू आणि ताराबरोबर का जाते बरं तिकडे रियाजाला. आता मित्रांनो सावलीला काहीच पर्याय नसतो, तिच्यासमोर नाईलाज झालेला असतो. तिला सर्व सत्य आज सर्वांसमोर या मेंदळे कुटुंबासमोर सांगायला भागच पडणार असतं, कारण तिच्यासमोर खूप मोठा प्रूफ चंद्रकांत काकांनी सर्वांना दाखवलेला असतो. जो काही गाण्यामध्ये आवाज आहे तो आपलाच आहे आणि चक्क बाबांनी हे सर्व बघितलंय, त्यामुळे आता आपल्याला खोटं बोलून काहीच उपयोग होणार नाहीये असं सावली आपल्या मनाशी ठरवते. दुसरीकडे मित्रांनो तारा खूप टेन्शनमध्ये आलेली असते बरं का. ताराचं भांडं इथे फुटलेलं असतं, कारण इतक्या दिवस आपण जे काही लपून ठेवलेलं सत्य आज आपलं ह्या घरातील सर्वांसमोर येतंय. त्यामुळे ताराच्या पायाखालची जमीन सरकलेली असते, तिला काय करावं ते सुचत नसतं. ती पूर्ण तिचा चेहरा जो आहे तो बघण्यासारखा झालेला असतो. इकडे सारंग सुद्धा घरी आलेला असतो. सारंग सुद्धा आता सर्वांसमोर येऊन हे सर्व काही बघत असतो आणि तो सुद्धा सावलीकडे बघत असतो. आता सारंग सावलीला विचारतो की सावली मला तुला एक विचारायचंय, विठ्ठलाची शपथ घेऊन तू खरं खरं काय आहे ते सांग सावली, आम्ही तुला काहीच बोलणार नाही. आता मित्रांनो विठ्ठलाची शपथ घातल्यामुळे तर सावलीचा नाईलाज पूर्णपणेच होतो आणि तिला सर्व सत्य सांगणं भाग पडतं. तेव्हा सावली बोलते की माझ्या कुटुंबाची परिस्थिती जी आहे ती खूप नाजूक होती, त्यामुळे मी माईंना विठुरायाच्या साक्षीने एक शब्द दिलेला होता आणि त्या शब्दाला मी आजपर्यंत जागते. आणि आता मित्रांनो सर्व सत्य जे आहे ते सावली या आपल्या घरातील सर्वांसमोर जेव्हा सांगत असते तेव्हा सर्वांनी तोंडाला हात लावलेला असतो आणि चक्क भैरवीने सावलीच्या आवाजाचा वापर करून ताराला कसं मोठं गायिका बनवलं हे सत्य आज जेव्हा सर्व मेंदळे कुटुंबासमोर येतं तेव्हा सर्वांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर पुढे असं बघायला मिळतं की जेव्हा सावली हे सर्व सत्य सांगत असते तेव्हा मात्र इकडे सर्वांना खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि इकडे तिलोत्तमा बोलते की सावली अगं तू इतक्या दिवस ह्या गोष्टी आम्हाला सांगायला हव्या होत्या, तू इतकी सुंदर गायिका आहे आणि भैरवी चक्क माझी बालपणाची मैत्रीण मला इतका धोका देते, मला एक शब्द सुद्धा बोलली नाही. आणि लगेच मित्रांनो त्याच वेळेस ही तिलोत्तमा भैरवीला कॉल करते आणि लगेच घरी बोलावून घेते. आता जेव्हा भैरवीला घरी ही तिलोत्तमा फोन करून जेव्हा बोलवते तेव्हा भैरवीला सुद्धा खूप टेन्शन आलेलं असतं. तिला सुचत नसतं की नेमकं आता काय करावं, नेमकं मला तिलोत्तमाने का बोलवलं असेल घरी, असा प्रश्न ह्या भैरवीला पडलेला असतो. आणि त्याच वेळेस मित्रांनो भैरवी आता इतकी काही घाबरते आणि इकडे ह्या तिलोत्तमाच्या घरी येते. तेव्हा इकडे ही सावली जी आहे ती खूप घाबरलेल्या अवस्थेमध्ये या आपल्या सर्वांसमोर जेव्हा सावली ही भैरवीला दिसते तेव्हा भैरवी खूप टेन्शनमध्ये येते. आता इकडे तिलोत्तमा बोलते की भैरवी मला सर्व सत्य सांग. आता मित्रांनो तिलोत्तमा जेव्हा या भैरवीला विचारते तेव्हा आता भैरवीसुद्धा सर्व पोपटासारखी अगदी सर्व सावलीच्या आवाजाचा वापर मी कसा केला, काय केला हे सर्व सत्य सांगू लागते आणि तेव्हा तर सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. आता मित्रांनो तिलोत्तमा आणि चंद्रकांत काका खूप चिडलेले असतात. सावलीचा आवाजाचा वापर ह्या भैरवीने का केला, बिचाऱ्या सावलीला न्याय आपण इथून पुढे मिळवून द्यायचा असं हे दोघे ठरवतात. आता भैरवी तर ह्या आपल्या तिलोत्तमासमोर हात जोडते. तर बघूयात नेमकं आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद.